प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्ती कृत शुभवर्तमानाच्या अध्याय 7 व वचन 13 आणि 14 वचनामध्ये आम्ही असे वाचतो, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. रुंद दरवाजा आणि पसरट मार्ग मनुष्याला चांगला वाटतो आणि त्या मार्गावर कोणतेही निर्बंध नसतात. पाप आणि त्याचे परिणाम ह्यांचा मार्गही असाच असतो. एक व्यक्ती चोरी करतो किंवा डाका टाकतो आणि त्याच पैशातून मोठे घर बांधतो, गाडी खरेदी करतो व आनंदित जीवन व्यतीत करतो. पुण्य कमविण्यासाठी त्याच अयोग्य धनाची एक लहानशी रक्कम तो मंदिरात दान करतो व गरिबांची मदतही तो करतो, परंतु तो आपल्या पापांच्या दंडापासून देवाच्या समोर तो वाचेल काय? ज्या रुंद दरवाजाने प्रवेश करण्याचे त्याने ठरविले आहे आणि ज्या पसरट मार्गावर तो चालत आहे त्याचा अंत नरकामध्ये त्याचा नाशच आहे. ह्याच नाशापासून वाचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देहधारी झाला आणि संपूर्ण मनुष्य जातीच्या पापाचा दंड स्वतः सहन केला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे, पापांची क्षमा मिळावी, तारण मिळावे. रुंद दरवाजा व पसरट मार्गाला सोडून आपण पण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे अरुंद दरवाजाने प्रवेश करावा व संकोचित मार्गावर चालावे. देव आपले सहाय्य करो.